Okay, so now we'll continue with our next session. Okay, so in this particular session we're going to find electric field intensity, same concept but on that at one particular point. Okay, हांगासर तशीच concept आसा, so तुमकां हांव सोमती explain करता. Okay, आणि मागीर आमी electric field at the axis point. Okay, due to this particular section of wire शिकतले. Okay, fine. So आमी आता कंटिन्यू करूया तर. Okay, आता आमी एक्चुअली 2 मिनटां पयलींच हे शिकलेले, राइट? इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी एट अ पॉइंट. ओके, सो आता आमी ही कंटिन्यू करूया. सो इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी एट अ पॉइंट okay, due to linear conductor. Okay, so आता आमकां हे फाइंड करपाक जाय की इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी एका पर्टिक्युलर पॉइंटार बिकॉज ऑफ दिस पर्टिक्युलर स्ट्रेट लाइन कंडक्टर. ओके, सो आता आमी फाइंड करूया. सो आमी एक पयली एक लाइन कंडक्टर ड्रॉ करूया. ओके, आणि हेचेर चार्जीस घालया. ओके, वेरी गुड सर. ह्या पॉइंटार इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी आमकां फाइंड करपाक जाय. दिस एट डिस्टन्स आर. ओके, ऑल लेट्स से कितें एंगल अल्फा करता. ओके, सो बेसिकली आमकां इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी करपाक जाय फाइंड एट दिस पर्टिक्युलर पॉइंट. ओके, आता तुम्ही जर ही कन्सेप्ट पळयशात न्ही, ओके, जाल्यार थोड्यांच्या मनांत येतलें की सर आता तुवें इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी म्हणल्यार तुजें पयलीं स्टार्टिंगचें बरें. ओके, आनी तुवें म्हणटलें की एक्चुअली सर पयलीं एक्चुअली टेस्टार दवरपाक आमकां जाय. ओके, दीस इज परफेक्टली करेक्ट एंड यू आर नॉट रॉंग. ओके, ते म्हाका तुमचें आवडलें. सो चला बरोबर आमी consider एक स्मॉल सेंटेंस बरोवया. एक्चुअली नावाक कशें consider. ओके, a linear conductor, okay, of length L and charge Q are sir best. Okay, of length L and total charge Q. Total charge Q and let us find electric field at a point P. Electric field, okay, at a point P due to at a point P and distance R from the conductor. Okay, fine. So आता तुमकां सांगपाचो पॉइंट हो आसा की इलेक्ट्रिक फील्ड आमकां फाइंड करपाक जाय एट अ पॉइंट पी, राइट? हय, आता तुम्ही म्हटले सर आता आमकां कळलें आसा. ओके, तूं आतां सांगपाकय गरज ना. आता आमकां कळलें आसा की इलेक्ट्रिक फील्ड फाइंड करतना पयलीं एक्चुअली स्मॉल चार्जा कडल्यान घेवपाक जाय. ओके, स्मॉल चार्जाचो इलेक्ट्रिक फील्ड घे, त्या पॉइंटा वयल्यान इलेक्ट्रिक फील्ड फाइंड कर. ओके, इलेक्ट्रिक फील्ड फाइंड केल्या उपरांत पयलीं पळय डायरेक्शन रिएक्शन येतालें स्ट्रेट लायनीचेर लागून हांगासर डायरेक्शन येयलें सगळें इलेक्ट्रिक फील्ड एड करप, जे आमी आत्तां 2 मिनटां पयलीं हेच्या खातीर केल्लें. सो पळय हेच्या खातीर आमी करया सर, आनी एकदां जाल्या उपरांत जी वेरिंग क्वॉंटिटी आसता तांकां आमी एक्चुअली सबस्टिट्यूट करपाक जाय. सो आमी आतां करया तर. ओके, वेरी गुड. सो तुमकां आतां कळलेलें आसा. ओके, यू पल जस्ट वॉन. ओके, तूं जिखलें. ओके, आतां आमकां फाइंड करपाक. सो आमी आतां हांगासर टेस्ट चार्ज दवरया. ओके, सो लेट अस प्लेस a test charge of +1 coulomb at point P. ओके सर, आमकां कळलें आतां. ओके, सो आतां सर आमकां कळलें. आतां आमकां कांय सांगूं नाका. ओके, आतां आमी करतले. ओके सर, पूण आमकां मेळना मरे आतां फर्स्ट स्टेप उपरांत. ओके, सो सम पीपल दे डू लायक दॅट, रायट? ओके, सो आतां टेन्शन घेनाकात, आमी हांव तुमकां करून दाखयता. ओके, सो आतां इलेक्ट्रीक फील्ड इंटेंसिटी जर तुमकां जर फाइंड करपाक, ओके, तरी तांकां थोड्यांक दिसता की आपूण तरी करतलो सर, जाल्यार तुमी पॉज करून डेफिनेटली करूं शकता. ओके, तरी येना जाल्यार मागीर आसूं हांव करतात. ओके, फायन. सो हांगासर आतां कितें जातलें तें पळयात. सी आयका ना, एक म्हटल्यार हांगासर तुमी जर सपोज ह्या पॉइंटार इलेक्ट्रिक फील्ड फाइंड करपाक सोदता न्हू, तुमी म्हटलें सर ह्या पॉइंटार आपूण टेस्ट चार्ज दवरता. चल, ओके, सो टेस्ट चार्ज तुवें दवरली, हय तुजी टेस्ट चार्ज. हांगा कितें जातलें, डीक्यूचो चार्ज तुमकां रिपेल करून ह्या डायरेक्शन रिपेल करतलो न्हू. हय सर, ही जाली डी. ओके, ह्या डायरेक्शनाची रिपेल करतलो. तुजें परफेक्टली करेक्ट सर. ओके, ही जाली डी आमची. ओके, वेरी गुड. ओके, यू आर करेक्ट, यू आर परफेक्टली करेक्ट. ओके, वॉट अबाउट दिस सायड फ्रॉम ह्या सायडीच्यान कितें जातलें सांग, ह्या सायडीच्यान तयार जातलें न्ही, ही अशी रिपेल करून हेका ह्या डायरेक्शनान वयतलें. सो तुमी जर पळयशात जाल्यार फॉर एग्जाम्पल, ओके, हांगासान वयल्यान तेका हो हांगा सकयल रिपेल करता, हांगासान सकयल वयर रिपेल करता, रायट? आनी जर तुमी जर पळयशात जाल्यार तुमी म्हणटले की सर हेका आमी एक्चुअली इजिली सॉल्व करूं शकता न्ही. आमचे सगळे कॉस थिटा कंपोनंट्स पळय, डी कॉस थिटा सगळे एड जातले आनी डी साइन थिटा आमचे सगळे कॅन्सल जातले. ओके, येस, एंड यू आर परफेक्टली करेक्ट. बट दिस इज ओनली पॉसिबल इफ इट इज अ सिमेट्रिकल केस. ती जर हांगासर सिमेट्रिकल केस आहा जाल्यार हें पॉसिबल जातलें. आनी थोड्या भुरग्यांनी तें चिंतलें आसतलें. ती सिमेट्रिकल केस जायत जाल्यार तुमी ते कंपोनंट्स अशें रिजॉल्व करूं शकता न्ही, कॉस थिटा आनी मागीर साइन थिटा तेंचे कॅन्सल. बट वॉट इफ इट इज नॉट अ सिमेट्रिकल केस, रायट? नो, सो बिकॉज पीपल हॅव टू थिंक अबाउट बोथ द सिट्युएशन. नो, सो इधर सपोज सिमेट्रिकल केस ना जाल्यार तुमी कितें करतले, रायट? हय, आनी हे जर तुमी जर सपोज चिंतता जाल्यार वेल एंड गुड. ओके, सो हेची एक्चुअली 2 कंडिशन येतली. एक आसा इट इज सिमेट्रिकल केसीक, एक सिमेट्रिकल केस. ओके,
एक सिमेट्रिकल केस ज्या केसीन एक्झॅक्टली सकयलो एंगल आसा न्ही तितलोच वयलो एंगल करतली. ओके, सो ह्या पॉयंटार ओके हांगा सारखे एक्झॅक्टली इक्वल हाफ जातले. सो दीस इफ फॉर एग्जाम्पल सम डिस्टन्स एंड दिस डिस्टन्स एंड दिस डिस्टन्स सेम. सो म्हटले हे जाल्यार सिमेट्रिकल आसाले. बट वॉट इफ इट इज नॉट सिमेट्रिकल एंड दॅट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. हे जाल्यार सिमेट्रिकल आसाले सर, पूण सिमेट्रिकल ना जाल्यार कितें आमचे सर डी कॉस थीटा सगळे कंपोनंट एक्चुअली तुवें सांगता तें आमकां कळटा. हांगा सर +1 टेस्ट चार्ज दवर आमी मानता सर हे अशें रिपेल जातले, हो हो रिपेल जातलो आनी हेचो डी आनी हो जातलो डी कॉस थीटा. कित्याक अशें प्रत्येक पॉयंटा वयल्यान येतले न्हू, खंय काय ना. हांगासरय असो येतलो डी, हांगासरय असो येतलो डी, खंय काय ना डी, प्रत्येक जाण डी करतले. आतां थोडे जाण म्हटले सर पूण हो आतां एंगल चेंज जाता. हय बाबा, म्हणून ते आमी कंटिन्युअस डिस्ट्रिब्युशन करता आनी इंटिग्रेट करता न्ही. पूण पयलीं स्मॉल चार्जाचे फक्त वेक्टर्स कशे आसता ते पळोवप आसता. सरात पयलीं स्मॉल चार्जा खातीर म्हटल्यार डी खातीर पयलीं पळोवप आसता. जाल्यार व्हिडियोज हांवें फाटले केला ते मुद्दम पळय. ओके, सो पयलीं आमी सदांच स्मॉल चार्ज कितें करता तो पळयता आनी मागीर तेचे कंपोनंट रिजॉल्व करता. सो आमी जर सपोज हाका रिजॉल्व करीत जाता जाल्यार अशें जातलें पळय, हो डी, हो डी. ओके, सो हे अशें जातलें पळय. सो हे जातले ओके, हे जातले हो जालो थीटा सपोज फॉर एग्जाम्पल, जाल्यार हो येतलो थीटा आनी हो येतलो ऑल्टरनेट इंटेरियर एंगल, हो जालो थीटा आनी हो येतलो थीटा. सो हो येतलो कितें सांग पळया, डी कॉस थीटा और डी साइन थीटा. दिस विल बिकम डी कॉस थीटा, सो दिस विल बिकम डी साइन थीटा. पळय हो जालो डी कॉस थीटा न्ही, हो जालो डी साइन थीटा. तसो हो येतलो डी साइन थीटा. सर हे रोमाड कशें दिसता, एक काम कर, हे ब्लू कलर पूस. ओके, आमकां कॉल येतो कितें पळोवता ते सगळे डी बेजिकली डी क्यूचे येतले आनी डिस्टन्स आर येतली. ओके, म्हाका कॉल येतो कितें पळोवता. सो तूं सर इतलेंच सांगपाक सोदता की सगळे डी कॉस थीटा एड जातले, सारकें हय. ओके, हो करेक्ट. ओके, सो सगळे डी कॉस थीटा एड जातले. ओके, सो रोमाड कशी करया नाका, बरें करया. ओके ओके ओके, वेरी गुड. ओके, फायन. सो यू आर स्मार्ट. ओके, सो सगळे डी कॉस थीटा एड जातले आनी सगळे डी साइन थीटा कॅन्सल जातली. ही डी हा. ओके ओके, वेरी गुड, यू आर स्मार्ट. ओके, आय लायक दॅट. ओके, आतां तुमी म्हणटले की सर आतां म्हाका एक सांग, तुवें सिमेट्रिकल केस घेतले बट सपोज ती नॉन सिमेट्रिकल आसली जाल्यार तूं कितें करतलें आसलें, खंयच्या तरी सायडीच्यान सर एक एक्स्ट्रा कुडको येतलो न्हू. एंड येस, यू आर परफेक्टली करेक्ट. सो हांगासर मे बी एका सायडीन आमी इतली लायन घेवया. ओके, आनी ही आमी इतली लायन घेवया आनी हेका मातसो एक्स्ट्रा इल्लो कुडको लावया. ओके, सो इनडायरेक्टली आतां फॉर एग्जाम्पल ही सेम ह्या पॉयंटार इलेक्ट्रीक फील्ड इंटेन्सिटी लेट्स आमकां फायंड करपाक. सर तूं म्हणटलें की सर +1 टेस्ट चार्ज आमी दवरलो. ओके, तूं म्हणटलें सर हांगासर चार्जीस करया. चल, तें तुमचें सारकें, नो डावट. ओके, बट तुमी म्हणटले की आतां तुमी चिंततले आनी तुमी चिंततले आनी म्हणटले की सर पूण एक्चुअली ही इतली सेक्शन आहा न्ही, तेचे कॉस थीटा कंपोनंट्स मेळोन जाता आमकां कळटा, पूण ही जी एक्स्ट्रा सेक्शन उरला तेचे कितें करतले. ओके, आनी तेंच करपा खातीर तुमी एक काम करा, तुमी हेकाय रिप्रेझेंट करतना जे एक्स्ट्रा वयले वेक्टर्स येता न्ही तेका आमी इन शॉर्ट आमचे आमकां हें सांगता पळय, हेचे काय साइन थीटा कंपोनंट्स कॅन्सल जाता न्हू. सो हांगा हे इतलो उडको आनी तेचे थोडे इतले साइन थीटा कंपोनंट्स उरतले. सो फॉर एग्जाम्पल तुमी जर हांगासान जर एक कंपोनंट घेयशात असो, ओके, जाल्यार हो जातलो तुमचो डी, रायट. कित्याक डी क्यू चार्ज स्मॉल चार्जीस घेता आमी सदांच डी क्यू आसता. सो डी क्यू चार्जाचो हो जालो डी. सो तुमी जर सपोज सारके बारीक पळयशात न्ही जाल्यार येतले डी आनी येतले ओके, येतले डी कॉस थीटा. येस न्हू, म्हटल्यार अशें. आनी तशेंच आनी बाकीच्यांचे तुमी पळयशे जाल्यार आनी अशें येतले तुमचे डी साइन थीटा. बाकीच्यांचे मे बी डी साइन थीटा कॅन्सल जाता आसतलें, पूण हांगासर डी कॉस थीटा हेचो डी साइन थीटा उरतलो, हेंचे डी कॉस थीटा एड जातले आनी डी साइन थीटा कॅन्सल जातले. सो तूं म्हटलें सर आतां हेतून आमी कितें करया, ह्या इतल्या सेक्शनाक सेपरेट करया आनी हेका सेपरेट करया. नाका, तशें करया नाका. आमकां बेस्ट सांगता तें आयकात. कितें करया खबर आसा, आमी फूल हेका रिजॉल्व करतना न्हू कितें एक वेरिएबल घेवनूच करया. आतां तो तुमकां वेरिएबल चिंतचो पडटलो. ओके, सो तुमकां दाखयता हांव कशें करप तें, रिलॅक्स. ओके, बट तें करच्या पयलीं न्हू तुमकां दाखोवपाक सोदता की हांगासर वेरिएबल कोण कोण आसात ते पयलीं तुमकां दाखयता. ओके, सो तें करपाक पयलीं आमी इलेक्ट्रीक फील्ड बरोवया. सो हांगासर डी कितें जातली सांग पळया, के डी क्यू. हें पळय, हेंच बरयता हांव, के डी क्यू अपॉन आर स्क्वेअर. आतां ही आर कितें जाली, ही आर जाली ही. आतां तूं म्हणटलें कितें सांग पळया, पळय आयकात सारकें आयकात हांव, लिसन इज व्हेरी केअरफुली. पळय जेन्ना आमी हो चार्ज घेतलो आनी तुमी हांगासर घेतलो, सपोज तो जर फॉर एग्जाम्पल हांवें घेतना हो घेत डिस्टन्स, जाल्यार हो आर आनी हो आर सेम आसतलो ना न्हू. हो आर कितें तरी डिफरंट आसतलो. लेट्स से दिस इज R1, दिस इज R2. दॅट मिन्स आर आमचो वेरी जाता. कॅन यू सी दॅट, आर जाता वेरी. आमकां सांगला सदांच वेरी कोण जाता न्ही तें पळयात, वेरी वेरी इम्पॉर्टंट. ओके, सो आर तुमचो हांगासर वेरी जाता. कॅन यू सी दॅट, येस. सेकंड थिंग आनी तुमचें कितें वेरी जाता,
कॅन यू सी इवन दीस अल्फा एंगल इज ऑल्सो वेरिंग पळयात हो अल्फा हांगासर स्मॉल आसा हो अल्फा आनी मातसो व्हडलो जातलो न्ही हय काय ना हो अल्फा मातसो आनी व्हडलो जातलो म्हटल्यार इवन अल्फा इज वेरिंग हय काय ना सो तुमी म्हटलें येस सर दोनूय वेरी येता ओके सो हो जर अल्फा जर सपोज वेरी जाय जाल्यार हो एंगल थिटाय वेरी जातलो हो जो एंगल थिटा आसा तोय वेरी जातलो हय काय ना आनी थिटा वेरी जाय जाल्यार हे कॉस थिटाय वेरी जातले म्हटल्यार थिटा इज ऑल्सो वेरिंग आतां म्हटलें सर आतां कितले हे वेरिंग जाता खूब सगळ्यात वेरिंग जाता न्हू सो आतां करतले तरी आमी कितें सो व्हेरी सिंपल एक काम करा ह्या सगळ्या वेरिंग क्वॉन्टिटींक म्हटल्यार हे आर अल्फा थिटा अशें आसात न्ही हेंकां एक बेस्ट थिंग कितें करा खबर आसा हेंकां न्हू खंयचो एकच वेरिएबल करा आनी आमी तेंच करता एवरी टायम आमी कितले आमचे वेरिंग आसात न्ही क्वॉन्टिटी तरी हेंकां सगळ्यांक एकामेकाक अशें सबस्टिट्यूट करून लास्टाक एकच वेरिंग पॅरामिटर दवरता कॅन यू हॅव यू सीन दॅट आतां तुमच्या तकलेन हो पॉयंट आसलो सर आमी करया तरी खंयचो वेरिंग पॅरामिटर सी आमकां बेस्ट सांग असली जेन्ना क्वेश्चनां आसतात न्ही तेन्ना हांगासून हो एंगल थिटा वेरिंग करा तुमकां इंटिग्रेट करपाकूय एक म्हटल्यार बरें पडटलें आनी दुसरी गोश्ट कितें खबर आसा जेन्ना आमी थिटा वेरी करता न्ही तेन्ना हो कॉस थिटा ऑलरेडी तुमचो आसा म्हटल्यार थिटा तुमकां डी थिटा येवपाक जाय सो बाकीच्यांक सगळ्यांक इन टर्म्स ऑफ थिटाच वेरी करात सो कशें करप तुमकां दाखयता पूण तूं म्हणटलें सर आतां हे जे वयली सेक्शन ही सकयली सेक्शन आनी इतली सेक्शन जी आसा न्ही ही जी सेक्शन आसा इतली पूण तेंचे सायन थिटा कॉम्पोनंट्स येवचे ना जेन्ना तूं एक्चुअली हांगासर इंटिग्रेट करतली तेन्ना तेंचे सायन थिटा कॉम्पोनंट्स येवचे ना पळय तेंचे येयले सुद्दां न्ही जाल्यार प्रॉब्लम ना ते कशें ना कशें जावन मायनस जातले आतां तूं म्हटलें सर कशें मायनस जातले पळय तुमचे जेन्ना आन्सर येतले न्ही तेन्ना अशें तरी येतले सायन अल्फा मायनस म्हटल्यार सायन थिटा वन लेट्स से हो एंगल थिटा वन आहा टू द टॉप मोस्ट पॉयंट हो एंगल आसा लेट्स से थिटा वन ओके आनी हो तुमचो बॉटम मोस्ट पॉयंट आसा न्ही तो आसा एंगल लेट्स से थिटा टू हो एंगल आसा तो आसा लेट्स से थिटा टू सो तुमचो एक्चुअली जे आतां पळय तुमी म्हणटा थोड्यांच्या खुबशा मनाक डावट आसता आय कॅन अंडरस्टँड दॅट थिंग इट इज नॉट रॉंग एट ऑल टू थिंक लायक दॅट तुमी म्हटलें सर हो जो वयलो एंगल थिटा वन आसा तो तुजो चड आसा न्हू आनी सकयलो थिटा टू कमी आहा न्हू सो असले केसीन जेन्ना सायन थिटा कॉम्पोनंट्स आमी घेतले सुद्दां न्हू तेन्ना कितें जातलें खबर आसा जे सायन थिटाचे जे हे सायन थिटा वयले कॉम्पोनंट आसात न्ही तेंच्या आन्सरान ऑलरेडी सायन थिटा वन मायनस सायन थिटा टू नाल्यार कॉस थिटा वन मायनस कॉस थिटा टू अशें कितें तरी येतलें ओके अशें कितें तरी येतलें म्हणजे मायनस जावन ते ऑटोमॅटीक जितले कॉम्पोनंट्स आहात न्ही जे नाका ते एंगलाचे मायनस जातले तसो उलयता कळटा तुमकां कितें तें आनी कॉस थिटा कॉम्पोनंट्स आहा न्ही ते सगळे एकाच डायरेक्शनान आसा न्ही सो तेंचे हे मायनस आहा ते प्लस प्लस येतली कळटा कितें तें म्हटल्यार इन शॉर्ट तुमकां हें सांगपाक सोदता की ही जरी एक्स्ट्रा सेक्शन आहा न्ही तरी ऑटोमॅटीक तुमच्या आन्सरान ती तुमकां मायनस जातली सो भिवू नाका टेन्शन घेयनाका ओके सो रिलॅक्स ओके सो आय शो यू हाव टू सॉल्व दीस ना ओके आतां तुमकां करून दाखयता हांव कशें सॉल्व करता ओके जस्ट वेट ओके सो हे अशें जातलें ओके सो हे हांव पुसता आतां तुमकां कशें सॉल्व करप तें दाखयता पळय सो हांगासर दोन केसी येतल्यो एक येतली एक परपेंडिक्युलर सायडीन वयतले पळयात एक परपेंडिक्युलर सायडीन वयतले हेका आमी परपेंडिक्युलर म्हणया सो ई परपेंडिक्युलर ओके इज इक्वल टू डी कॉस थिटा न्हू आनी ई पॅरलल जातली ई पॅरलल म्हटल्यार हेच्या पॅरलल लायन पळय पॅरलल हेच्या सो ई पॅरलल जातली डी सायन थिटा असले सेम टायप ऑफ कन्सेप्ट न्हू तुमकां मागीर मॅग्नेटिझमान आसा ओके सो तुमी जेन्ना मॅग्नेटिझम चॅप्टर शिकतले न्ही तेन्ना तुमकां कळटलें की अशेच टायप कन्सेप्ट आमी मॅग्नेटिझम आतां एक फॉलो करतात ओके सो रिलॅक्स डोंट वरी ओके मीन सिमिलर टायप ऑफ डेरिवेशन सो इट बिकम्स व्हेरी इजी आफ्टर दॅट तुमकां मागीर तें रिविजन कशें जातलें ओके ओके आतां हांगासर पळय कशें हांव चिंतता तो लूक एट द वे आय एम थिंकिंग ओके सो हांवें कितें तरी एक स्मॉल चार्ज डी क्यू घेतलो सो हे फायंड करतना हांवें एक स्मॉल चार्ज घेतलो लेट्स से डी क्यू हांगासर लेट्स से आतां तुमकां काय मायनसान प्लसान ते कॅन्सल जातले सो भिवू नाका रिलॅक्स डोंट थिंक टू मच इफ यू थिंक टू मच यू कॅन स्क्रू इट ओके ओके आतां हे अशें जातलें डी क्यू आनी ही आसा लायन डी एल ओके ओके सो हांगासर लेट्स से हो एंगल आसा थिटा आमचो लेट्स से हे आसा डिस्टन्स ए ओके हे आसा डिस्टन्स परपेंडिक्युलर डिस्टन्स आसा ए ओके आनी हे आसा लेंथ स्मॉल एल सो हे आतां हांव पुसता कितें तुमकां तरी कळ्ळें हे आसा डिस्टन्स स्मॉल एल ओके लेट्स से टोटल लेंथ कॅपिटल एल घेवया टू अवॉइड कन्फ्युजन हेका आमी टोटल लेंथ कॅपिटल एल घेवया कंडक्टर ऑफ लेंथ कॅपिटल ओके कित्याक टोटल लेंथ एल घेवया मागीर हे लावना आमकां हे जावपाक प्रॉब्लम जावचो ना डी एल न्ही ते ओके ओके सो आतां आमी एक काम करया आतां आमी कशें सॉल्व करतले ओके सो आतां पळय आतां ओके आतां आमी हे सॉल्व करया सो हांगासर पयलीं आमी ई पॅरलल परपेंडिक्युलर फायंड करया न्हू हेतू ई पॅरलल आनी ई परपेंडिक्युलर व्हडलें कांय ना आमकां फक्त सबस्टिट्यूट करपाक ओके सो हांगासर ई परपेंडिक्युलर जातलें ई परपेंडिक्युलर इंटिग्रेशन ऑफ हे इंटिग्रेट करात कित्याक मागीर तुमकां टोटल मेळटली ओके कित्याक इट्स अ कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रिब्युशन रायट ओके आतां हे डी क्यू सर डी क्यू बरय के डी क्यू बाय आर स्क्वेअर के डी क्यू बाय आर स्क्वेअर के म्हटल्यार 1/4 आनी इंटू कॉस थिटा सो तुमी सांगा हांगासर कोण वेरिएबल आसा हांव पळोवया हांगासर कोण वेरिएबल आहा सो हांवें तुमकां सांगलां कशें आतां पळयात ही जी आसा न्ही हांवें तुमकां सांगलां
कॉस थिटा वेरिएबल आसा, आरय वेरिएबल आसा पळय, थिटाय वेरी जाता, आरय वेरी जाता. सो एक काम करा, खंयच्या एकाक घेवन युजींग सम कॉन्स्टंट तुमकां दुसऱ्याक हाडपाक जाय. ओके, सो आतां हे कशें करतले पळयात. सो आतां मी थिटा तर वेरींग घेतलेली आसा. सो माझे फायनल आन्सरान थिटा वेरींग घेतली आनी म्हटल्यार डी थिटा आन्सर येवंक जाय. पळय हांव कितलो स्मुथली चिंतता पळयात, कित्याक म्हाका कळटा थिटा इज वेरींग फ्रॉम थिटा 1 टू थिटा 2. सो हांवें थिटा ही वेरींग घेतलेली आसा. ओके, सो म्हाका आन्सरान डी थिटा तर येवंक जाय न्हू. सो हांव आतां चिंतलो की डी थिटा कशें हाडटलो. ओके, डी थिटा हांव कसो हाडटलो. सो हांगासर अशें घेयात पळयात. सो आमकां खबर आसा की लिनियर चार्ज डेन्सिटी तेच तर आमचे एवरी टायम काम करता, चार्ज पर युनिट लेंथ. कित्याक आमकां डी क्यू हांव सदांच तेच करता. तूं म्हटलें सर तुजे तकलेन कशें येता की एक्चुअली एवरी टायम डी क्यू पळोवन तुका डी एलच घेवपाक जाय म्हणून. अरे कित्याक सांग पळोवया, जेन्ना डी क्यू वांगडा डी एलच प्रोपोर्शनल हांव करूं शकता न्हू. लेंथाक हांव कसो करून खंयच्यान प्रोपोर्शनल करूं शकता, थंयच्यानूच तेच कन्सेप्ट घेवन. आनी ते लेंथाक मागीर ऑटोमॅटीक हांव कितें ना कितें एंगल घेवन रिलेट करूं शकता न्हू. सो पयलीं म्हाका चार्जाक पयलीं डी क्यू वांगडा पयलीं डी एल रिलेट करपाक जाय. ते डी क्यू वांगडा डी एल रिलेट केले उपरांत मागीर म्हाका खंय ना खंय तरी अशें मेळटलें पळय, हे कितें तरी लेन येतले डी एलाचे. कित्याक ही डी एल आमच्या वायरीर आमकां दिसता न्ही, हे काय ना. आनी ती डी एल घेवन मागीर हांव कितें ना कितें तरी थिटाक रिलेट करतलो. कळलो तुमकां कशें चिंतता तो. सो हांव सदींच अशें चिंतता की खंयची क्वॉन्टिटी म्हाका कशी मेळटली, आनी त्या खातीर म्हाका लिनियर चार्ज डेन्सिटी हेल्प करता. पळय तितून चार्ज आनी लेंथ रिलेटेड आसता. कळ्ळें, कित्याक हांव चार्जाक रिलेट डायरेक्टली इंटिग्रेशन करूं शकना. सो म्हाका कशी करून लेंथ हाडपाक जाय. सो हांव स्मार्टली चिंतपाक जाय म्हणून हांव तसो करता. ओके, सो तुमी स्मार्टली चिंता. ओके, सो हांगासर हांव असो करतलो, टोटल चार्ज इज दॅट इज युअर क्यू इज प्रोपोर्शनल टू टोटल लेंथ, दॅट इज टोटल लेंथ आसा एल. हय सारकें. आनी आतां स्मॉल चार्ज कितें जातलो डी एल. येस नो, स्मॉल चार्ज तुमचे स्मॉल लेंथ डी एल जातले. ओके, सो डी कॅपिटल एल घालची गरज ना, कित्याक ते डी एल म्हणून आमकां कळटा. ओके, एट सम डिस्टन्स एल हांगासर. ओके, सो हांगासर तूं पयशे कितें जातलें, हे क्रॉस मल्टिप्लाय करा, आमकां डी क्यू जाय. सदांच पळयात, सदांच आमचो डी क्यू आसतलो, सदांच आमकां डी क्यू आमकां सबस्टिट्यूट करपाक जाय. सो बेश्टे कन्फ्यूज केन्नाच जायनाका, अशेंच करपाक जाय एवरी टायम. ओके, सो रिलॅक्स. ओके, हो डी क्यू जातलो वयर. ओके, सम स्टुडंट्स ते बाबडे बेश्टे भियातात. सो आय अंडरस्टँड देम, आय अंडरस्टँड एवरीबडी. ओके, डोंट वरी, अंडरस्टँडेबल. ओके, आनी तितून नॉर्मल भिवप जाता, कित्याक सांग पळयात तुका कन्सेप्ट खबर ना न्हू. ओके, सो तुमकां भिवप जाता. सो रिलॅक्स, डोंट वरी. ओके, एवरीबडी वॉज फर्स्ट वन्स a learner, okay, a beginner, okay, then they become expert. Okay, so q by l, charge upon length जातली lambda. So here आमची lambda, since lambda is equal to q by l. Okay, lambda into dl is equal to dq. Okay, very good sir, म्हाका कॉल आहे lambda into dl जाली dq. So हांव dq कडे आता lambda dl घालतलो. ओके सर, फॉर ई परपेंडिक्युलर म्हणजे जातले k dq च्या जाग्यार lambda dl. ओके सर, कॉस थिटा अपॉन आर स्क्वेअर. सर तरी एक्चुअली खंय रे तुजे एक्चुअली कॉस थिटाचे डी थिटा येयले. ओके, तरी अजून आमचे येवंकूच ना न्हू. अरे कित्याक तर अजून आमी प्रोसिजर स्टार्ट केला. ओके, आमकां फुडें आतां करपाक जाय. ओके, आतां पळयात की इमॅजीन करात की आमकां डी एल कसो मेळटलो इन टर्म्स ऑफ थिटा. सो तुमी म्हणटले आतां पळयात आं, तुम्ही डायरेक्ट डी एलाक डी थिटा अशें थोड्यान पिछे अशें कितें बरयशात, डी एल इज प्रोपोर्शनल टू डी थिटा अशें डायरेक्ट बरोवंक शकना. ओके, सो तेका कितें ना कितें तरी फॉर्मुला आमकां रिलेट करून दाखोवपाक जाय. सो एक काम करा, हांगासर तुमी पयशे आले टेन थिटा घेतले, ऑपोजीट आपण एडजस्टंट येता न्ही. आनी ही तर ए तर केन्नाच चेंज जावची ना न्ही, सगळ्यांक ही ए सेमच आसतली न्हू, सगळ्यांक ही ए सेमच आसतली. येस सर. ओके, आय गॉट इट. ओके, यू आर ऑसम. ओके, सो व्हेरी गुड, यू गॉट इट, व्हेरी नायस, व्हेरी गुड. सो हांगासर आतां एक काम करा, टेन थिटा घेयात. सो टेन थिटा जातली ऑपोजीट अपॉन एडजस्टंट. सो हांगासर डी एल जाय. सो ह्यातली ए टेन थिटा इज इक्वल टू डी एल आनी सॉरी एल. ओके, आतां डिफरन्शिएट करात. ए इंटू डिफरन्शिएशन ऑफ टेन थिटा इज इक्वल टू डी एल. सो म्हटलें ह्यातले ए सेक स्क्वेअर थिटा डी थिटा जातली डी एल. ओके, सो इनडायरेक्टली हांगासर जातली ए सेक स्क्वेअर थिटा डी थिटा इज इक्वल टू डी एल. अंडरस्टँडिंग दिस पॉयंट. ओके, सो इनडायरेक्टली तुमी थिटा हाडली पयला. सो डी एलाच्या जाग्यार ऑटोमॅटिकली आतां येतली के लॅम्बडा. के लॅम्बडा भायर काडया न्हू, कित्याक लॅम्बडा तर कॉन्स्टंट आसा, दोनूय कॉन्स्टंट आसा, लॅम्बडा कॉन्स्टंट, के इटसेल्फ इज अ कॉन्स्टंट. के लॅम्बडा. ओके, डी एल जातले ए सेक स्क्वेअर थिटा डी थिटा इंटू ही कॉस थिटा थिटा. सर ही कॉस थिटा हे कॅन्सल जायनाका, नाका राव मातसो राव. ओके, सो तशेंच आतां आराक इन टर्म्स ऑफ काडा. ही आमची आर आसतली न्हू, ही आमची अशी कितें तरी डिस्टन्स आर आसतली, रायट. हय सर. सो आराक काडा इन टर्म्स ऑफ ए, कित्याक ए कॉन्स्टंट आसा आनी थिटा यूज करून. सो कशें करतले सांग पळया, यूज द फॉर्मुला ऑफ कॉस थिटा. कॉस थिटा जातले एडजस्टंट अपॉन हायपोटेन्यूज. ओके, येस सर, हे अशें हावटेन घेयात, कित्याक आराम म्हाका सबस्टिट्यूट करपाक ए अपॉन कॉस थिटा जातली. सो ह्यातले ए सेक थिटा. अरे परफेक्ट. ओके, ऑसम सर. आर इज इक्वल टू ए सेक थिटा, आर इज इक्वल टू ए सेक थिटा. हे काडून हांगासर घाल आराच्या वयर. ओके, आनी हे हांगासले हांगासल्यान हांगासर घाल. ओके, ओके, हे दुसरे पेन आमी यूज करून करया तुमकां दिसपा खातीर. ओके, येस सर, नाव यू आर हॅपी. ओके, बिकॉज नाव यू विल अंडरस्टूड दॅट if I take variable
जाल्यार कशें ना कशें तरी वेरिएबलाक रिलेटेड आसता पयला तुमी कॉन्स्टंटाच्या थ्रू. सो मी ते पळोवपाक जाय. यू हॅव टू ओनली सी थिंग्स लायक दे थिंग्स आर व्हेरी सिंपल एंड यूज माय ट्रिक्स. इफ यू यूज माय ट्रिक्स यू हॅव ऑलरेडी सॉल्व 2 कॉन्सेप्ट्स व्हेरी इजिली. पळय हांवें चड कितें केलां ना, बट दीस कॉन्सेप्ट्स दे कम फ्रॉम मेन्स, दे कम फॉर एडवांस क्वेश्चन असली येतात. एंड स्टुडंट्स दे डोंट अंडरस्टँड. वाय दे डोंट अंडरस्टँड? बिकॉज दे डोंट अंडरस्टँड द कन्सेप्ट, हाऊ टू रिलेट इट युजींग वेरिएबल क्वांटिटी. अंडरस्टँड दिस. ओके, सो हांव सांगता तशें शिकात. ओके, सो हे कितें जातलें सांग पळोवया. आनी हेची स्क्वेअर म्हटल्यार ह्या दोगांयकूय स्क्वेअर घालता. हे स्क्वेअर सेक्स स्क्वेअर डिटा, सेक्स स्क्वेअर कॅन्सल. एक कॉन्स्टंट, ए इट सेल्फ इज अ कॉन्स्टंट म्हटल्यार तो इंटिग्रेशनाच्या भायर येतलो. सो हे जातले येस सर, नाव यू अंडरस्टूड. सो हे जातले कॉस थिटा डी डिटा. ओके, तूं म्हटलें सर हे जालें परपेंडिक्युलर न्हू, पॅरललाची कितें सर? पळय पॅरललाची केस आहा न्ही, पॅरललाची तितून फक्त कॉस थिटाच्या जाग्यार फक्त सायन थिटा येता. म्हटल्यार जी पॅरलल केस आहा न्हू तेचेर फक्त कॉस थिटा आसा न्ही, म्हटल्यार हे सगळें सेमच उरता. फक्त कॉस थिटा आसा थंय सायन थिटा येता. हय काय ना? पळयात कॉस थिटा हे सगळे आमी तशें बरयले. पळय हे सगळे दोगांयकूय सेमच आसा, के डी क्यू बाय आर स्क्वेअर. फक्त कॉस थिटा एकट्याक आसा आनी दुसऱ्याक आसा सायन थिटा. म्हणून तुमकां सांगलां हांगासान पयलींच कॅन्सल करूं नाका. हे म्हाका खबर कॉस थिटा उरतली न्ही, कित्याक ही कॉस थिटा तेची आनी ही सायन थिटा हेची. कळ्ळें तुमकां? सो हांगासर पळयात. सो हे जातले के लॅम्बडा बाय ए. ओके, केन्नाय ना अशें तुम्ही कॅन्सल बी करतात, इट्स नॉट अ प्रॉब्लम. बट रायट नाव यू कॅन क्लियरली सी दिस कन्सेप्ट. ओके, दॅट हांगासर कॅन्सलेशन जाल्लेलें आसा. ओके, हांगासर थिटा खंयच्या वेर येता आतां पळयात ना, हो तुमी थिटा असो वयर व्हरतात म्हटल्यार हे तुमचे एका सायडीन पॉझिटिव्ह डायरेक्शन जालें. पळयात सो एका सायडीन तुमी वयर वयतात न्हू, म्हटल्यार हे पॉझिटिव्ह जाल्यार ओपोजीट डायरेक्शनान नेगेटिव्ह जातले. याद दवरा, हे एंगलान मिस्टेक करनाका. थिटा टू पॉझिटिव्ह घेयशात. हे डायरेक्शन पळयात क्लॉकवायज दिसता पळय. सो क्लॉकवायज वयर तुम्ही पॉझिटिव्ह घेता आनी सकयल नेगेटिव्ह घेवपाक जाय. आय होप यू अंडरस्टँडिंग दिस थिंग. डोंट मेक सच सिली मिस्टेक. ओके, असली सिली मिस्टेकाक तुमचे ऑप्शन ते मुद्दम घालतले तसल्यान तुमी मिस्टेक करून येतले. सो हांगासर थिटा वेरी येता फ्रॉम मायनस थिटा टू थिटा 1. ओके, सो इंटिग्रेशन ऑफ कॉस थिटा सर, इंटिग्रेशन ऑफ कॉस थिटा इज सायन थिटा. ओके, सो ह्यातले सायन थिटा. ओके, मायनस थिटा टू थिटा 1. सो ह्यातले के लॅम्बडा बाय ए अपर लिमिट सायन थिटा 1 मायनस ऑफ सायन ऑफ मायनस थिटा 2. ओके, सायन ऑफ मायनस थिटा सर, सायन ऑफ मायनस थिटा ही मायनस सायन भायर येता. सो हे आन्सर येतले मायनस सायन भायर येतली आनी ही मायनस मायनस प्लस जातली. सो हे आमचे फायनल आन्सर जातले ई ऑफ परपेंडिक्युलर. आनी ई ऑफ पॅरलल सर, ई ऑफ पॅरलल आमी करया के लॅम्बडा बाय ए. हे सुद्दां तशेंच न्हू, मायनस थिटा 1 मायनस थिटा टू थिटा 1. ओके, सो ह्यातले सायन थिटा इंटिग्रेशन मायनस कॉस थिटा. ओके, मायनस थिटा टू सेट थिटा 1. सो ह्यातले के लॅम्बडा बाय ए. ओके, कॉस ही मायनस सायन कॉस ऑफ थिटा 1 मायनस कॉस ऑफ मायनस थिटा. आणि कॉस ऑफ मायनस थिटा इज कॉस थिटा. मायनस सायन ही आम्ही काढू शकतो भितरली. सो ही मायनस सायन भितर पयली मल्टिप्लाय करा के लॅम्बडा बाय ए कॉस थिटा 2 मायनस कॉस थिटा 1. ओके, सो हे तुमच्यातले ई ऑफ पॅरलल. आणि तुम्ही जर सपोज पयशात जाल्यार फायनल आन्सर पळयात. ही ई पॅरललाची आणि ह्यातली ई परपेंडिक्युलरची. ओके, सो दिस इज ई पॅरलल, दिस इज ई परपेंडिक्युलर. ओके, सो आय होप. सो आता तुम्ही म्हणटले की सर आम्ही पॅरलल केसीन ते मायनस येताले पयला आनी ते मायनसून कॅन्सल जाले. पळय हांगासले इतले आसले न्हू, ह्या पळय थिटा टूसून. आता तूं म्हटलें सर कॉस थिटा 1 लोंग आयल्लो न्हू, थिटा 1 व्हडलो न्हू. बाबा कॉसान एंगल ओपोजीट जाता. पळयात कॉस 0 इज 1 म्हटल्यार जितलो एंगल कमी आसतलो न्ही, जो एंगल कमी आसता न्ही तेचो वॅल्यू चड आसतलो. पळय कॉस 0 इज 1 न्ही आनी कॉस 30 इज √3/2 मुद्दम पळयात कॉसाची वॅल्यू. सो थिटा जेचो कॉसान उलटे आता कॉस जेचो एंगल कमी न्हू, एंगल जेचो कमी तेचो वॅल्यू चड, म्हटल्यार हो वॅल्यू चड आनी हो वॅल्यू कमी अशें म्हणटा. ओके, सो दिस इज अ परपेंडिक्युलर केस एंड दिस ओके. हाय एवरीवन. सो आयच्या सेशनाक आमी शिकतले द नेक्स्ट कन्सेप्ट. ओके, दॅट इज इलेक्ट्रीक फील्ड इंटेन्सिटी एट अ पॉयंट ड्यू टू अ कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन. ओके, सो बेसिकली लास्ट क्लासीक म्हटल्यार लास्ट सेशनीक आमी हे शिकलेले न्हू, इलेक्ट्रीक फील्ड ड्यू टू अ सेक्शन ऑफ अ रिंग एट अ पॉयंट, रायट. सो आमी आतां ही सेकंड कन्सेप्ट शिकया. एकदां सपोज आमचे कडेन एक लायन आसा. ओके, सो म्हटल्यार फॉर एक्झाम्पल अशी आमचे कडेन एक लायन आसा, स्ट्रेट लायन. ओके, आनी हेचेर जर सपोज हांवें चार्जीस घातले आनी म्हाका एका पर्टिक्युलर पॉयंटार इलेक्ट्रीक फील्ड इंटेन्सिटी फायंड करपाक जाय जाल्यार ही इलेक्ट्रीक फील्ड इंटेन्सिटी ह्या पॉयंटार कितें आसतली तें आमकां पळोवपाक जाय.
ओके सो वेरी सिंपल कन्सेप्ट आसा की एक ओके सो टू डिरायव एन एक्सप्रेशन टू फायंड इलेक्ट्रीक फील्ड इंटेंसिटी सो हे हांव डेरिवेशन म्हणून कित्याक बरयता ना कित्याक तर तुमकां डिरायव करपाक कळपाक जाय म्हणून ओके हे एक्झामी बोर्ड्साक येवचें ना बट इट मेन्स एंट्रन्स लायक यू नो IIT मेन्स एडवांस यू नो लायक इवन दीस ऑल डिफरंट टायप्स ऑफ गुड एक्झाम्स आर देयर नाव सो इन दोज एक्झाम्स दीस टायप ऑफ ट्रिकी क्वेश्चन्स आस दे मायट गिव यू एन दीस पर्टिक्युलर लायन लायक दीस आनी तुमकां हेचे कडल्यान ह्या पॉयंटा कडल्यान डिस्टन्स दितले आनी हेचे लेंथ दितले आनी तुमकां आमचे मे बी चार्ज नाल्यार कितें तरी डेटा दितले आनी तुमकां ह्या 4 ऑप्शनांतले खंयचे ऑप्शन करेक्ट ओके सो त्या टायमार तुमकां एक्चुअली कळपाक जाय की एक्चुअली कसो एप्रोच घेवप तो ओके सो त्या खातीर तुमकां ही डेरिवेशनां कशी कळपाक जाय कशी आसता ती ओके सो डिरायव एन एक्सप्रेशन टू फायंड इलेक्ट्रीक फील्ड इंटेंसिटी एट अ पॉइंट ओके ड्यू टू okay straight conductor right yeah straight charged due to charged wire no linear okay linear charged see this even if this word is not there no then you don't worry see these are my words actually I'm putting okay over here okay my words म्हटल्यार तशीच एक्चुअली तुमकां वर्ड्स येतली रे हांव स्वताचें कांयच बरयना ओके सो तुमकां फुडें हांव एक्चुअली सांगपाक सोदता की तुमकां डायग्रामूय दितात रे सो तुमी भिवनाका ओके तुमच्या मनात अशें आसपाक शकता थंयसर अशी उंटरो येवंक जाल्यार हांव थिंगासर कितें करूं ओके अशें कांय ना तुमकां एक्चुअली ते डायग्रामूय दितले सो रिलॅक्स टेन्शन घेनाका आनी जी बोर्ड्साची हेच्या पयलींची डेरिवेशन आसा न्हू तुका एक मॅक्झिमम 90% डायग्राम आपूण दिता जितून कॉम्प्लिकेशन अशें दिसता ओके 100% ओके डोंट वरी ओके सो तुमी बेश्टे एक्चुअली जीव घालयशात ओके एट अ पॉयंट ड्यू टू linear charge conductor ओके कंडक्टर आसना इन्सुलेटर आसा आमकां कांयच फरक पडना ओके ओके सो आमकां इलेक्ट्रीक फील्ड इंटेंसिटी फायंड करपाक या एट दीस पर्टिक्युलर पॉयंट आमी एक लायन कन्सिडर करया ओके आतां तुमकां एक ऑलरेडी सांगलेलें आसा इलेक्ट्रीक फील्ड इंटेंसिटी केन्नाय कॉन्सेप्ट खंयचोय येवं ओके खंयचोय कॉन्सेप्ट येवं तुमकां सदांच सांगला इलेक्ट्रीक फील्ड इंटेंसिटी येयला हे उतोरूच दिसलें जाल्यार डायरेक्टली त्या पॉयंटार काडून टेस्ट चार्ज दवरात ओके आपली आनी एक्स्ट्रा चड तकली लायनाकात ओके सो आमी ह्या इलेक्ट्रीक फील्ड इंटेंसिटी फायंड करपाक ह्या पॉयंटार टेस्ट चार्ज दवरया ओके आतां कितें जातलें सांग पळोवया लेट्स से हे डिस्टन्स आसा R1 आनी लेट्स से हे डिस्टन्स आसा R2 ओके आनी पी पॉयंट आमकां इलेक्ट्रीक फील्ड इंटेंसिटी फायंड करपाक जाय ओके ओके फायन लेट्स सॉल्व दिस थिंग ओके सो आतां कितें जातलें सांग लेट्स से दीस टोटल लेंथ इज n सो लेट ओके सो हांव बेश्टो कन्सिडर बरयता तुमकां कळपा खातीर consider a uniformly charged wire or charged conductor having total charge q over total length L okay फायन सो टोटल लेंथ एनताचे आमकां हांगासर हे करपाक ओके सो हांवें सदांच सांगलां ऑलवेज वायल स्टार्टींग दीस टायप ऑफ कन्सेप्ट इन जीस देर इज अ कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रिब्युशन हांव परतून रिपीट करता कंटिन्युअस अशें चार्ज डिस्ट्रिब्युशन बी आहा जाल्यार रिंग आसा जाल्यार तितून खूब चार्जीस आहा जाल्यार पयलीं स्मॉल एका DQ चार्जा खातीर पयलीं इलेक्ट्रीक फील्ड फायंड करात आनी अशें सगळ्यांचे डायरेक्शन पळयात कशें जाता तें पळय फॉर एग्जाम्पल जेन्ना आमी रिंग घेतले तेन्ना डिफरंट कॉम्पोनंट्स येयले न्हू मागीर आमकां रिजल्टंट काडचो पडलो सारकें तशें हेचे प्रत्येक चार्जार पळयात इलेक्ट्रीक फील्ड कितें इंटेंसिटी आसतली सेम डायरेक्शन आसल्यार आमी डायरेक्ट एड करूं शकता येस नो हांवें तुमकां एक्चुअली प्रॉब्लम सॉल्व दाखयलेले आसा फोर्साच्या सो हांगासर पळयात ओके सो एक स्मॉल चार्ज DQ घेयात सो स्मॉल चार्ज DQ बेश्टी टेन्शन घेनाकात ओके थोडे भुरगे आपले खूब चिंतता सायंटिस्ट कशे आनी बेश्टे पार्ट मारीत आसता तेंची तकली केन्नाच चलना ओके बिकॉज तेंकां एक्चुअली कळना की केन्ना कितें करप तें ओके सो हांवें तुमकां ट्रीक दिल्ली आहा पळयात ओके कितले काय बरे बेस्ट पॉयंट्स दिले हे तुमी खंय वचून तर इंटरनेटार मारचे तुमकां खंयच मेळचें ना ओके सो हे हाजें म्हाजें ओन उतरान म्हाजें ओन अंडरस्टँडिंगान जसो भुरग्यांक शिकयता तसो हांव तुमकां एक्चुअली सांगपाक सोदता ओके सो तशें म्हाका एक्चुअली तुमी जाय की तुमी IIT बी क्रॅक केल्ले ओके ओके जशें हांवें केलां तशें ओके सो हांगासर आतां एक काम करात की ह्या चार्जा खातीर इलेक्ट्रीक फील्ड इंटेंसिटी एट पॉयंट बी फायंड करात ओके सो हांगासर कितें जातलें सांग पळया पळय ह्या चार्जाचो एकच चार्ज असो इमॅजीन करात सो इलेक्ट्रीक फील्ड इंटेंसिटी कितें येतली सो लेट्स से हो डिस्टन्स आसा कितें तरी x ओके हो डिस्टन्स हांगासर आसा x ओके सो हो स्मॉल dl इज इक्वल टू दी स्मॉल dx हय काय ना हो एक स्मॉल dx कसो आलो एक बारीकसो एक्चुअली डिस्प्लेसमेंट म्हणल्यार dx ओके एक्साचो एक बारीकसो कुडको dx ओके सो ह्या स्मॉल dxाचेर dlआचेर इलेक्ट्रीक फील्ड इंटेंसिटी कितें आसली ती फायंड करात कितें जातली सो इलेक्ट्रीक फील्ड इंटेंसिटी ओके सो ओके let us find electric field intensity हे पयलीं हांव बेश्टे 2 पॉयंट बरयता यू नो बिकॉज सम पीपल मायट अदरवायज थिंक दॅट म्हटल्यार तांकां मागीर कन्फ्युजन जायना सडन पळयत जाल्यार ओके लेट अस इलेक्ट्रीक इंटेंसिटी एट पॉयंट P सो प्लेस टेस्ट चार्ज ओके सो प्लेस टेस्ट चार्ज
एट पी. ओके टेस्टार म्हणल्यार +1 कुलम. बेश्टे कन्फ्यूज जायना. इलेक्ट्रीक फील्ड इंटेंसिटी म्हणल्यार टेस्टार दवरपाकूच जाय. ओके 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 वेरी गुड. ओके सो फायंड द इलेक्ट्रीक फील्ड. देयरफॉर स्मॉल इलेक्ट्रीक फील्ड इंटेंसिटी विल बी के ह्या पळय KQ/R². फॉर्मुला आतां तर बाय हार्ट येवपा जाय. ओके K dQ/R². आतां हे R² आसा ते x आहा न्हू एक्सा कडल्यान सो x² जातले. ओके आतां तुमकां सांगलां अशें पळय हो चार्जाचो इलेक्ट्रीक फील्ड इंटेंसिटी रिपेल करता म्हटल्यार असो जातलो. तसो आनी खंयचोय दुसरो चार्ज घेयात हो dq घेयात कॉमा dl आनी हेचोय पळयात होय तेका त्या डायरेक्शनांत रिपेल करता न्हू म्हटल्यार सगळ्यांचे इन शॉर्ट d हांगासरच जाता. तशें पळयलां तुमी येसो न्हू सगळ्यांचे d ह्या डायरेक्शनांतच जातले पळय. ओके सो म्हटल्यार आमी डायरेक्टली आतां आमकां कॉस सायन बी कांय कंपोनंट घेवची गरज ना डायरेक्ट इंटिग्रेट करात. ओके सो हियर देयरफॉर नेट इलेक्ट्रीक फील्ड is along. ओके सो हेका आमी कितें तरी along हेका आमी OP म्हणून कितें तरी बरोवया. चल along OP डायरेक्शन OP. ओके इज along OP डायरेक्शन. ओके डायरेक्शन मॅटर करता इलेक्ट्रीक फील्ड इज अ वेक्टर क्वांटिटी. ओके सो देयरफॉर आतां हेची इलेक्ट्रीक फील्ड फायंड करात. ओके देयरफॉर इंटिग्रेशन ऑफ इलेक्ट्रीक फील्ड बिकम E म्हटल्यार दोन सायडीन इंटिग्रेट करात. ओके इंटिग्रेट बोथ सायड इंटिग्रेट. ओके सो आमकां कितें मेळटलें E इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ K dQ अपॉन x². ओके तुम्ही आता तुमकां सांगलां हें तुमकां तुमी स्मॉल चार्जा खातीर इलेक्ट्रीक फील्ड फायंड केली. आतां कितें करतले सर आतां सेकंड पॉयंटार यो. ओके येस ऑलवेज चॅक फॉर वेरींग क्वांटिटी. पळयात खंयची क्वांटिटी वेरी जाता ती पळय जसो जसो आनी हो डी आसा तेका इन टर्म्स ऑफ दॅट क्वांटिटी लास्टाक बरोवपाक जाय. ओके सो तुमी जर सपोज पळयशात आमचो एक्स वेरी जातलो न्ही पळयात. सो जसो जसो हांव डिस्टन्स वाडयता तुमकां कळ्ळें आसतलें ही एक्स हांगासान इतली आसा सो ह्या पॉयंटासून आनी एक्स कितें डिफरंट येतली येसो नो म्हटल्यार आमची एक्सची क्वांटिटी वेरी जाता म्हटल्यार हेका आमकां भितरूच दवरपाक जाय. ओके आनी डीक्यूक आमकां इन टर्म्स ऑफ एक्स बरोवपाक जाय. ओके सो हेका डीक्यूक कसो एक्स बरयतले युजींग लिनियर चार्ज डेन्सिटी कन्सेप्ट. ओके सो डीक्यूक कशें बरयतले x². ओके डीक्यूक इन टर्म्स ऑफ एक्स काय बरयतले सो एक्स वेरींग जाता एक्स इज वेरींग काय ना एक्स आता आमचो वेरी. ओके सो हांवें तुमकां सांगलां हे लिनियर चार्ज डेन्सिटी कन्सेप्ट न्हू. सो लिनियर चार्ज डेन्सिटी तुमकां सदांच सांगलां जेन्ना आमी अशे कन्सेप्टार येतात तेन्ना लास्टाक लिनियर चार्ज डेन्सिटीचो लॅम्बडा यूज करात. ओके सो करा पळोवया सो आमी करया. सो टोटल चार्ज आसा प्रोपोर्शनल टू टोटल लेंथाक सारकें. टोटल चार्ज प्रोपोर्शनल टू टोटल लेंथ. सो क्यू आसा प्रोपोर्शनल टू टोटल लेंथ एल. ओके म्हटल्यार हेचो टोटल लेंथ आसा एल. सो डीक्यू आतलो कित्याक सांग पळय प्रोपोर्शनल टू डीक्यू आतलो प्रोपोर्शनल टू डीएक्स आहा न्ही कित्याक डीक्यूचेर चार्ज डीएल आसा जे प्रोपोर्शनल टू डीएक्स आहा न्ही हे इक्वल टू आसा डीएक्स न्हू. हियर डीएक्स म्हटल्यार स्मॉल डीएल म्हटल्यार डीएक्स न्ही दीस इज ऑल्सो इक्वल टू डीएक्स. कळ्ळें आमकां. सो आतां क्रॉस मल्टिप्लाय करात. ओके सो आमकां डीक्यू जाय सो आमकां ही जाय क्वॉन्टिटी सो हेका आमी सेपरेट दवरया. ओके आनी हेंकां क्रॉस मल्टिप्लाय करा ही डीएक्स हांगासर येतली आनी क्यू डिवायड जातली. ओके आनी हय सारकें. ओके सो इट विल बिकम Q/L इंटू dx इज इक्वल टू dq. ओके सो हे काडून हांगा सबस्टिट्यूट कर देयरफॉर इलेक्ट्रीक फील्ड इंटेंसिटी विल बिकम dq म्हटल्यार Q/L इंटू dx अपॉन x². ओके आतां हो तुमचो x खंयच्यान खंय वेरी जाता. L इज अ फिक्स लेंथ टोटल लेंथ हेचे L आसा. ओके आनी टोटल चार्ज Q आसा. ओके L इज अ फिक्स लेंथ सो इट्स अ कॉन्स्टंट. Q इज अ चार्ज टोटल चार्ज इट्स अ कॉन्स्टंट. टोटल चार्ज सडनली चेंज जावंक शकना. टोटल लेंथ सडनली वायरीचे चेंज जावंक शकना. सो Q/L भायर काडात. इंटिग्रेशन लिमिट्स तर कितें करतले लिमिट्स जातली खंयच्यान खंय. सो एक्स खंयच्यान खंय वेरी येता R1 आसून R2 वेरी येता पळय एक्स तुमचो R1 आसून R2 मेरेन वचपाक जाय. सो R1 आसून R2 आतां तुमकां कळ्ळें आसलें म्हणटरी येस सर ही ट्रीक तर तुजी तर चडच बरी आसा सर पळय एडवान्स क्वेश्चन कितले टफ आसा पूण एक्चुअली आमी आमच्या ट्रिकीन कशें करून सॉल्व करतले. ओके आनी ते तुमकां सांगपाक सोदी. ओके सो हे येतले लॅम्बडा के खंय रे तो हां के. ओके सो के ओके के लॅम्बडा कित्याक कॉल म्हणजे लॅम्बडा इज Q/L चार्ज अपॉन लेंथ इज लॅम्बडा हे पळय चार्ज अपॉन लेंथ. ओके वेरी गुड. सो आतां हे करात सो R1 टू R2. ओके x इज टू मायनस टू dx. ओके इंटिग्रेशन ऑफ x इज टू n dx कितें येतलें x इज टू n प्लस 1 म्हटल्यार -2 + 1 अपॉन -2 + 1 दिस इज फ्रॉम R1 टू R2. ओके -2 + 1 कितें जालें -1 जाली नियरली x इज टू -1 सो -n भायर काडा -k लॅम्बडा. ओके 1/x फ्रॉम R1 टू R2 सो -k लॅम्बडा 1/R2 -1/R1. ओके ही मायनस आतां भितर मल्टिप्लाय करा पळया सो देयरफॉर ई जातलें. ओके आय डायरेक्टली डू हियर. ओके सो देयरफॉर हे मातशें एकच स्टेप हांव पळयता देयरफॉर ई इज इक्वल टू के लॅम्बडा. ओके 1/R1 -1/R2. ओके ही तुमची फायनल स्टेप.
खंय तुमकां कळटा सो हियर इलेक्ट्रीक फील्ड इंटेंसिटी एट अ पॉयंट ओके ड्यू टू a linear charge okay along its axis कशा जालें पळय along its axis point so हांगासर पळयता at a point on axis okay due to linear charge conductor okay म्हटल्यार along the line कशी okay or along on the axis or along the line at a point along line म्हटल्यार it will look much better along line okay कित्याक axis so अशी एक्चुअली लायनीची एक्सीस आसतातूच कित्याक तो एक्चुअली तुमी पळयत जाल्यार एक सिलिंडरच को दिसता न्हू सो तेची एक्सीसूच बरयल्यार एकच जातलें तें exercise okay fine done okay so that is the concept okay that was the derivation based on okay so तुम्ही पैसे जाल्यार हांगासर तेच करा पळय वेरिंग क्वांटिटी आसा तेका आमकां इंटिग्रेट करपाक जाय dx आसा x आसा वेरिंग क्वांटिटी ओके कॉन्स्टंट क्वांटिटी ऑफ सपोज इन केस तुमकां सबस्टिट्यूट करपाक जाय वन वेरिंग क्वांटिटी इन टर्म्स ऑफ अनदर जशें की हांगासर तुमचो चार्ज जो चार्ज इज प्रोपोर्शनल टू लेंथ जालो न्ही हो dq जाय न्ही सो dq इन टर्म्स ऑफ x आमकां बरोवपाक जाय म्हणून हांवें हें पळय लॅम्बडा इनडायरेक्टली कॉन्स्टंट येयलें पळय सो लॅम्बडा into dx सो खंयच्या ना खंयच्या कॉन्स्टंटा कडल्यान तो रिलेटेड आसता ओके सो तुमकां पळोवपाक जाय सदांच पयलीं सांगलां अशें एका स्मॉल चार्जा खातीर फायंड करात आनी तुमकां एक कन्सेप्टय कितें आसा तें सांगलेलें आसा तुमकां ते लिनियर चार्ज डेन्सिटी सरफेस चार्ज डेन्सिटी वॉल्यूम चार्ज डेन्सिटी हें शिकयतना हांवें तुमकां कितले इजी वे सांगलां की एक चार्जाक जसो एका भुरग्याक एक बारीक चॉकलेटीचो पीस तसो खूब जाणांक कितलो मेळटलो तशें हांवें तुमकां बरी बरी एक्झाम्पल इजी करून सांगलेली आहा सो तशें एक्चुअली तुमी इमॅजीन करून शिका ओके दोज पीपल हू डायरेक्टली स्कीप दोज लेक्चर्स एंड कम हियर नो दे विल फाइंड लिटल बिट डिफिकल्ट सो गो एंड चेक दोज concepts okay fine so with this this concept is over I hope people all understood okay also do like the videos and share with your friends okay do like it means a lot for us okay fine ओके हाय एवरीवन सो आतां तुमकां तुमच्या खातीर हांवें एक क्वेश्चन हाडलेलो आसा ओके हो क्वेश्चन जो मेन्स 2021 येयल्लो आसा क्वेश्चन सांगता की फाइंड द इलेक्ट्रिक फील्ड एट अ पॉइंट पी इलेक्ट्रिक फील्ड फाइंड करपाक जाय एट अ पॉइंट पी ओके एज शोन इन फिगर ऑन द परपेंडिकुलर बायसेक्टर म्हटल्यार ऑब्वियसली 90 डिग्री आसतलो ओके परपेंडिकुलर बायसेक्टर ऑफ अ युनिफॉर्मली चार्ज थीन वायर ऑफ लेंथ एल एक वायर आसा लेंथ एलाची त्याच्या बायसेक्टराचेर तुमकां एक्चुअली म्हटल्यार 90 डिग्रीचेर फाइंड करपाक जाय खंयसर पॉइंट सांगला सांग पळया carrying a charge q its total charge q asa okay capital Q the distance of the point p from the center of the rod is a is equal to √3/2 l म्हटल्यार सेंटरासून हे डिस्टन्स आहा ते a is equal to √3/2 l आसा ओके आणि तुमकां हे ऑप्शन दिलेले आसा a b c d ओके ह्या ऑप्शनांतले खंयचो आन्सर करेक्ट ते तुमकां सांगपाक सांगला सो तुमकां जर सपोज ही आसतली जाल्यार तुमकां सांगलेलें आसा की केन्नाय असली काय क्वेश्चन येता येस नो जाल्यार सदांच तुमी वेरिएबल खंयचो आसता तो पळोवपाक जाय ओके सो लेट्स से इफ देयर इज सम डिस्टन्स r राइट लेट्स से दिस डिस्टन्स इज a yes or no and this distance is r so हांवें तुका कितें सांगला ह्या वयरसून आनी हो सकयल्यान लेट्स से दिस इज φ1 ओके नाल्यार से φ1 आनी हो लेट्स से -φ2 हय काय ना सो तुमकां हांवें सांगला की एक्चुअली θ1 एंड θ2 आल्या θ1 एंड θ2 नो प्रॉब्लम सो तुमी अशें फायंड करूं शकता सो काय फायंड करतले सांग पळय इलेक्ट्रीक फील्ड फायंड करतना सो हो ज्या एका रिपेल करतलो ह्या डायरेक्शनान येस नो सो हेचे दोन कंपोनंट येतले येस नो सो ही जातली dl लेंथाची आणि हांगासर ही लेंथ एल घेवप स्मॉल एल नॉट अ कॅपिटल एल इज द टोटल लेंथ ओके टोटल चार्ज इज क्यू टोटल लेंथ इज कॅपिटल एल ओके सो हांगासर कितें जातलें हे तुमचे एक स्मॉल इलेक्ट्रीक फील्ड डी घातले dl लेंथाचेर dq चार्ज आसतलो स्मॉल चार्ज ऑन स्मॉल लेंथ ओके सो हांगासर हे जातलो d हो जालो तुमचो थीटा एंगल सो ऑब्वियसली हो आमचो एंगल जातलो थीटा सो जातलो d cos थीटा आणि हो जातलो d sin थीटा हे काय ना d sin theta so can you find the answer yes we can find the answer okay आणि मागे डायरेक्टली फक्त इंटिग्रेट करा ओके चला करूया तर सो e रिजल्टंट कितें जातलो सांग पळय e रिजल्टंट ओके सो दोन येतले एक जातलो हो जालो परपेंडिकुलर येस नो आनी हो जातलो पॅरलल केस ओके सो हे तुमी डायरेक्टली सॉल्व करशात तुमकां ते दोन फॉर्मुले येतले सो फास्ट करता मातसो ओके सो इंटिग्रेशन ऑफ k म्हटल्यार d cos थीटा जातलो पॅरललाचेर हो पॅरलल करता हांव ओके डी आणि हांगासर सारको सेंटराक म्हटलो सो तुमकां एक्चुअली पॅरलल करची गरज नासली ओके ओके चला डायरेक्ट परपेंडिकुलरच करूया न्हू तर ओके परपेंडिकुलरच करूया d cos थीटा राइट d cos थीटा सो d घेतले k dq अपॉन r स्क्वेअर येस नो इंटू cos थीटा आणि हांगासर dq इन टर्म्स ऑफ थीटा इज वेरिएबल r इज ऑल्सो वेरिएबल सो r इन टर्म्स ऑफ हे l एक्सप्रेस कर सो थीटा इज इक्वल टू tan थीटा इज इक्वल टू l by r जाता म्हटल्यार l by a सो a tan थीटा इज इक्वल टू l येस नो सो योर a is expected d theta will become dl so dl अच्छा get so dq is equal to lambda into dl yes or no so charge proportional to length असता आणि small charge proportional to small length हय काय ना म्हटल्यार charge upon length into dl is equal to dq जाता हय काय ना सो ह्यातले q by l into dl is equal to dq cos theta जातले आणि r म्हटल्यार r कितें जातलो सांग पळय r in terms of theta so आणि a येवपाक जाय so directly use sec theta is equal to hypotenuse upon adjacent so a sec theta is equal to r जातले
हय काय ना. सो हे काय घे आनी हे डी एलाचे सबस्टिट्यूट कर. सो डायरेक्टली फायंड कर. सो के क्यू बाय एल आनी हो आराच्या घ्यार ए सेक थिटाचो स्क्वेअर. ओके. सो इफ आय एक्सप्रेस दिस थिंग यूल गेट दिस एस दिस विल बिकम कॉस थिटा आनी हे कितें आसलें डी एल तेचे जाग्यार ए सेक स्क्वेअर थिटा डी थिटा ए सेक स्क्वेअर थिटा डी थिटा आनी हे जालें ए स्क्वेअर सेक स्क्वेअर थिटा. Yes or no? So here sec square cancel, a cancel. So this will become k q by al. Okay, and this q by l means your lambda. No? Yes or no? And this will become integration of cos theta is sin theta. Okay, sin theta. That is varying from, see that thing. Okay, varying from minus 5 by 2 to 5 1. Okay, so this will become k lambda by a. Okay, sin phi 1 minus of sin of minus phi 2. Okay, so if you solve this thing, you will get this as k lambda by a sin phi 1. Okay, minus phi plus sin phi 2. Okay, now if you substitute, what you'll get this answer as? You'll directly get this answer as. Okay, so now we'll solve this question. Okay, so instead of your a, it is root 3 by 2l, right? So can you solve this answer? Hi. Okay, so answer काय येतलो सांग पळया. सो हांगासर सबस्टिट्यूट करा. सो इलेक्ट्रिक फील्ड येतली हांगासर ऑब्वियसली साइन थीटा कंपोनंट कॅन्सल जातलो कित्याक सारको सेंटर आसा. सो साइन थीटा कॅन्सल जातलो कित्याक दोनूय एंगल थीटा इक्वल जातले. सो साइन थीटा जातलो कॅन्सल. अंडरस्टूड? येस. सो कॉस थीटाचो कंपोनंट येतले म्हटल्यार इन शॉर्ट होच कंपोनंट येतलो. सो हांगासर सबस्टिट्यूट कर 1/4 एप्सिलॉन नॉट लॅम्बडा म्हटल्यार 4 अपॉन लेंथ न्ही 4 अपॉन कॅपिटल लेंथ आनी ते कितें जातलें सांग पळया ए म्हटल्यार रूट 3 by 2a. ओके आनी साइन हांगासर थीटा कितें जातलो. सो दोनूय एंगल इक्वल आसा न्हू. सो 2 sin योर phi 1 जातलें. ओके, सो sin phi कितें आसा सांग. sin phi इज इक्वल टू ऑपोजीट. सो अशें जालें न्ही तें. येस नो. हे जालें रूट 3 by 2l आनी हे जालें l by 2 हाफ जातलो न्हू हो l by 2 जालो. येस नो. सो दिस विल बिकम sin phi. So this will become 2 to the 4 1/4 pi epsilon naught. Okay, otherwise I'll cancel it directly. Okay, and this also I'll cancel 1/4 pi epsilon naught into root 3 you'll get l square. Okay, q and sin phi at law. Sin phi is how much? Opposite. Okay, upon hypotenuse. But just tell me the phi angle over here. Just tell me the phi angle. So sin phi at law sample here. Sin phi at law opposite upon tan phi at law opposite upon adjacent root 3 by 12. So l cancel 2 cancel 1 by root 3. So phi is also 30 degrees. So that means sin 30 at the answer. And sin 30 is how much? Tell me what is the value of sin 30? Half, right? Yes or no? Sin 30 is half. So 1 upon 2 root 3 pi epsilon naught l square at least. Okay, 2 root 3 pi epsilon naught l square. So D is the answer. This is D. Got the way? Yes, directly. If you don't remember that formula, then remember this is the way how to solve. Okay. Okay. Alright, question सांगता a positive point charge is released from rest at a distance r naught. See, a positive point charge is released from rest. एक पॉझिटिव्ह पॉइंट जे आसा तेका तुम्ही रेस्टा वयल्यान सोडलो एट अ डिस्टन्स आर नॉट फ्रॉम द पॉझिटिव्ह लाइन चार्ज विथ युनिफॉर्म डेन्सिटी. फ्रॉम पॉझिटिव्ह लाइन चार्ज म्हटले लाइन. ओके, म्हटल्यार एक लाइन आसा अशी पॉझिटिव्ह लाइन आसा अशी तेच्या कडल्यान आर नॉटा वयल्यान तुमचो हो चार्ज तेणेन सोडलो तुमचो. ओके, तो असो म्हणटा. ओके, आता तो कितें म्हणटा तुका द स्पीड v ऑफ द पॉइंट चार्ज. आता पळय तुम्ही एका सोडल्या उपरांत इनिशियली तेणें म्हटलो रेस्टार, रायट? रेस्ट पळय रिलीज फ्रॉम रेस्ट. ओके, हो इनिशियली रेस्टार आसलो पळय. अ पॉइंट चार्ज इज रिलीज फ्रॉम रेस्ट. हा पॉइंट चार्ज एका रिलीज फ्रॉम रेस्ट केलो फ्रॉम कोणा कडल्यान एट अ डिस्टन्स आर नॉट फ्रॉम कोणा कडल्यान एका पॉझिटिव्ह लायनी कडल्यान. ओके, हॅविंग युनिफॉर्म डेन्सिटी. हेचे युनिफॉर्म लाइन चार्ज डेन्सिटी आसा. हेचो मिनिंग असो द स्पीड v ऑफ द पॉइंट चार्ज एज अ फंक्शन ऑफ इंस्टंटेनियस डिस्टन्स. आता जेन्ना तुमी एका सोडलो तेन्ना हो एका रिपेल करतलो पुश करतलो. हेचो न्हू, हो हेचेर कितें फोर्स घालतलो न्ही. पयलीं तो तुवें रेस्टार सोडलो फाटल्यान कोण धुकलता तो सोमतो तो फुडें वयतलो न्ही. सो हेचेर एक्चुअली फोर्स येतलो, रायट? येस न्हू. सो हो फोर्स कोणी घातलो? सो हो फोर्स तुमचो घालतलो तुमचो लाइन चार्ज विच इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. हय काय ना? ही लाइन चार्ज पॉझिटिव्ह एका रिपल्शनान घालतलो फोर्स. दिस विल ओके हियर लाइन चार्ज will exert repulsion force on charge q. Repulsion force on charge q. Okay, on charge q. Yes or no? Yes, तुमका कॉल. ओके, सो हेचे रिपल्शन फोर्स चार्ज q घातलो. ओके, आता म्हणटा द स्पीड v ऑफ द पॉइंट चार्ज एज अ फंक्शन ऑफ इंस्टंटेनियस डिस्टन्स r. सो हेची स्पीड किती असतली काय विचारता. लेट्स से तो आता खंय तरी हांगा पावलो. हेची स्पीड किती असतली काय विचारता एट एनी इन्स्टंट r. हेची स्पीड किती असतली काय विचारता स्पीड. ओके, फ्रॉम द चार्ज इज प्रोपोर्शनल टू डॅश. म्हणजे हेची स्पीड ह्या डिस्टन्सा प्रमाणे कशी प्रोपोर्शनल असतली काय विचारता. असो तुमकां विचारता तो. ओके, आता तुम्ही सांगा पळय तुका कोणे तरी पळय पयलीं तो रेस्ट आसलो कोणी तेका तरी फोर्स लायलो, रायट? म्हणून तो एक्सेलरेट जालो त्या डायरेक्शन, रायट? सो हांगासर ते एक्सेलरेशन दिवपी कोण? सो तो म्हणटा तूं म्हणटलें सर हें सिंपल मरे एक्सेलरेशन दिवपी हो फोर्स आसलो तो इलेक्ट्रीक न्हू.
एफ इज इक्वल टू क्यू ई न्हू हय काय ना पूण हांगासर एक मिस्टेक आहा आतां म्हटलें सर आमी वेलोसिटी डायरेक्टली एक्सलरेशन फायंड करून थंयसर रिलेट करूं शकना ना कित्याक हे एक्सलरेशन तुमचें चेंज जातलें पळय हे तुमी इक्वल करून पळयात मास इंटू एक्सलरेशन जालें क्यू ई आनी इलेक्ट्रीक फील्ड तुमचें पळय हे कॉन्स्टंट एक्सलरेशन जावचें ना ते कॉन्स्टंट एक्सलरेशनाचे फॉर्मुला ओके ते आमचे कॉन्स्टंट एक्सलरेशनाचे फॉर्मुला हे एक्सलरेशन चेंज जातलें तुमकां सर कित्याक चेंज जातलें पळयात तुमकां सांगता आतां तुमी जर सपोज फॉर्मुला सॉल्व करशात जाल्यार इलेक्ट्रीक फील्ड एट सम डिस्टन्स एक्स घ्या चला एक पर्टिक्युलर डिस्टन्स एक्स घ्या ह्या पॉइंटर एक्स घ्या तुमकां हे सांगला हांगासर इलेक्ट्रीक फील्ड फायंड कर ह्या लायनीची तुमी खंय फायंड करता इलेक्ट्रीक फील्ड सर हे तर इजी मरे हांगासर काडून एक टेस्ट चार्ज दवर हेतून सर व्हडलें कित्याक हे इलेक्ट्रीक फील्ड फायंड करपाक कित्याक ह्या पॉइंटर काडून एक टेस्ट चार्ज दवर तो एका रिपेल करतलो आनी इलेक्ट्रीक फील्डाचो सर फॉर्मुला यूज कर मरे डिस्टन्स आर घाल हे तर सिंपल मरे ओके हे आतले तूं म्हणटलें लॅम्डा अपॉन तूं म्हणटलें 2 पाय एप्सिलॉन नॉट सर एक्स मरे हेतून व्हडलें कित्याक हय हितून व्हडलें आसा तुजो जसो जसो एक्स वाडटा तसो तसो एक्सलरेशन देंवता न्हू येसो न्हू म्हटल्यार एक्सलरेशन चेंज जाता आनी ते कॉन्स्टंट एक्सलरेशनाचे फॉर्मुला ते तुमी एक्चुअली तुमकां आतां रिवर्स कशें करचें पडलें तेका आतां तुमी डिफरन्शिएट करात मागीर तुमकां वेरिएबल कसो दिसतलो एक्सलरेशन हय तूं म्हटलें सर कसो पळय तुमकां दाखयता पळय हे तुमचे v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर इक्वल टू 2as आहा न्हू तेका एका एस आहा तेका एक्स करात तेका एक्स कशें इमॅजीन करात सो हेका डिफरन्शिएट करात सो कितें जातलें डी बाय डी एक्स केल्यार v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर सो इनिशियली u सोडून दी सो 2a dx बाय dx जातलें डिफरन्शिएट एक्सलरेशन हांगासर हांव सेपरेट काडटा ओके सो हांगासर कितें जातलें समज 2v dv बाय dx इज इक्वल टू 2a dx कॅन्सल रायट सो तुमचो आन्सर येतलो एक्सलरेशन येता v dv बाय dx ओके सो अशें सो कॉन्स्टंट एक्सलरेशन आमी कितें करता हो dx मागीर हेवटेन घेता आनी दोन सायडीन इंटिग्रेट करता हय काय ना म्हणून तुमकां तो एक्चुअली असो मागीर येता v स्क्वेअर बाय 2 म्हटल्यार सॉरी येसो न्हू कित्याक तुमी कॉन्स्टंट एक्सलरेशन धरचो पूण हांगासर तुमी कॉन्स्टंट धरूं शकना सो हो एक्सलरेशन तुमचो एक्साचेर वेरी जाता न्हू हय काय ना हो ह्या एक्साचेर वेरी जाता आनी तशी तुमची स्पीडूय वेरी जाता येसो न्हू सो हांगासर हे काडा आनी हांगासर दवरात सो हियर यूल गेट सबस्टिट्यूट ओवर हियर यूल गेट v dv बाय dx इज इक्वल टू q बाय m लॅम्डा अपॉन 2 पाय एप्सिलॉन नॉट इंटू x सो एक काम करा हो dx वयर व्हरा कित्याक हे तर सगळें कॉन्स्टंट आसा आमकां फक्त इतलेंच फायंड करपाक v dv हो कितें तरी आमी k धरया dx बाय x कित्याक आमकां डिस्टन्साचे वयतले विथ रिस्पेक्ट टू वेलोसिटी विचारला न्हू हय काय ना ओके सो r खंयच्या x खंयच्या वेरी येता r0 टू r मेरेन न्हू आनी हो वेरी येता 0 सून v मेरेन सो आतलो v स्क्वेअर बाय 2 आतां म्हटलें सर v स्क्वेअर बाय 2 कित्याक x इज टू n dx सो x इज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 हो आमचो फॉर्मुला आसता सो v स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू k ln x जातलो सो अप्पर लिमीट सबस्टिट्यूट कर मायनस लोअर लिमीट सो v स्क्वेअर बाय 2 सो हे कितें जातलें k ऑफ ln r बाय r नॉट न्हू आतां हे तुमी जर k काडचे जाल्यार प्रोपोर्शनॅलिटी घालपाक मेळटली सो v स्क्वेअर जाली हे सो म्हटल्यार v कितें जातलो v जातलो रूट ऑफ दीस येस सो आन्सर इन ऑप्शन बी ऑप्शन हो तुमकां कळटा सो आन्सर इज ऑप्शन बी अंडरस्टूड यू पल अंडरस्टूड आय एम सेइंग ओके फाइन गॉट दिस पॉइंट ओके फाइन थैंक यू ओके सो go the reverse way while solving the acceleration okay